पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलेलं आहे। जम्मूतल्या रामबन इथे बांधलेल्या बगलिहार धरणातनं चिनाबचं पाणी थांबवण्यात आलंय, त्यामुळे पाकिस्तानात आता पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार हे निश्चित आहे। तर सिंधू पाणी करारात उल्लेख केलेल्या काही 6 नद्यांपैकी चिनाब ही एक नदी आहे आणि ही पश्चिमेकडील नदी आहे आणि करारानुसार भारत या नदीचं पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरू शकतो। दुसरीकडे झेलम नदीवरील किशनगंज धरणातनं पाकिस्तानकडे जाणारं पाणी देखील रोखण्याची तयारी भारतानं सुरू केल्याची माहिती मिळते। तर भारताच्या या कारवाईनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय। तर भारतानं आता पाकिस्तानची पाणी कोंडी केली आहे। जे काही स्रोत आहेत पाण्यासाठी, ज्या काही 6 नद्या आहेत त्यापैकी चिनाब नदीचं पाणी रोखण्यात आलेलं आहे। आणखी जे काही धरण आहे ते सुद्धा धरणाचे दरवाजे बंद केले जात आहेत। भारताकडनं बगलिहार धरणाचं पाणी रोखण्यात आलेलं आहे, त्यामुळे पाकिस्तानात पाणीबाणी निर्माण झाली आहे। भारतानं पाकिस्तानला हा मोठा दणका पाण्याच्या बाबतीत दिलाय। सिंधू नंतर आता चिनाब नदीचं पाणी सुद्धा पाकिस्तानला मिळणार नाही। बगलिहार धरणाचे दरवाजे जे आहेत ते भारताने बंद केलेले आहेत, पाणी सोडणं थांबवलेलं आहे आणि याचे त्वरित परिणाम हे पाकिस्तानवरती दिसून येणार आहेत। साधारणतः पाकिस्तानमध्ये सिंध आहे आणि पंजाब आहे, इथल्या शेतीवरती याचे त्वरित परिणाम हे या क्षणाला दिसून येणार आहेत। त्यामुळे भारताचं हे ब्रह्मास्त्र पाकिस्तानला फार मोठ्या प्रमाणावरती याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार आहे, म्हणून पाकिस्तानचा जळफळाट होतो आहे। अजूनही किशनगंज जो प्रोजेक्ट आहे त्या संदर्भामध्ये भारताने त्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, जे झेलम नदीवरती आहे। त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा भारत निर्णय घेईल किंवा त्या संदर्भात कारवाई सुरू करेल, याचे आणखीन एक गंभीर परिणाम हे पाकिस्तानला भोगावे लागतील। तर आपण एकदा जाणून घेऊयात पाकिस्तान आणि भारताची आण्विक ताकद किती आहे ते। तर भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत, पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्र आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडनं अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात होती। भारताकडे न्यूट्रॉन, विखंडन, थर्मोन्यूक्लिअर बॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे विखंडन आणि सामरिक बॉम्ब आहेत। भारताकडे 10 किलोमीटरपर्यंतचं क्षेत्र नष्ट करण्याची ताकद आहे, तर पाकिस्तानकडे 0.8 किलोमीटर ते 7 किलोमीटरपर्यंत क्षेत्र नष्ट करण्याची ताकद आहे। भारताकडे पाकिस्तानचं प्रत्येक शहर नष्ट करण्याची ताकद आहे, तर पाकिस्तान हा केवळ छोट्या क्षेत्राचंच नुकसान करू शकतो। भारताकडे 5000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती हल्ला करण्याची क्षमता आहे, तर पाकिस्तान 60 ते 70 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतो। तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं आण्विक सामर्थ्य आणि त्यातली ही तफावत, भारताकडे किती सामर्थ्य आणि पाकिस्तानकडे किती याची ही माहिती। आता भारतानं बांधलेल्या बगलिहार धरणातनं चिनाबचं पाणी थांबवण्यात आलंय, त्यामुळे आता नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे। चिनाबची पाणी पातळी कमी झाल्याचं दिसून येत आहे। अखनूरमध्ये पहिल्यापेक्षा पाणी खूपच कमी झाल्याचं दिसतंय आणि याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार हे आता स्पष्ट आहे। पहलगाम में आतंकवादियों द्वारा जो कायराना हरकत की गई, उसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा जो सिंधु जल समझौते को रद्द कर दिया है और कहीं ना कहीं वो जमीनी सतह पर दिख रहा है। अब ठीक तस्वीरों में देख सकते हैं कि चिनाब दरिया का जो जल स्तर है काफ़ी कम हो चुका है। अब ठीक तस्वीरों में देख सकते हैं कि अभी की बात करें तो अभी का जो वाटर लेवल है काफ़ी लो हो गया है। और कुछ दिन पहले की बात करें तो जिस तरह से पहाड़ों में बारिश लगातार जारी थी, उसके चलते जो चिनाब दरिया का जल स्तर है वो बढ़ चुका था। बट अभी की बात करें तो जल स्तर काफ़ी घट चुका है। और ठीक आप तस्वीरों में देख सकते हैं, वो मेरे सामने बोट लगी हुई है, इस पे बैठ के जो टूरिस्ट यहाँ अखनूर में आते थे वो चिनाब नदी का लुत्फ लेते थे। बट पानी कम होने के कारण कहीं ना कहीं जो बोट हैं अब किनारे पे खड़ी नज़र आ रही हैं। एक बार फिर मैं आपको बताते चलूँ कि जो चिनाब नदी का है जल स्तर बिल्कुल कम हो गया है। दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील टांगी मार्ग इथे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणानं पळून जाण्याच्या प्रयत्नात नदीमध्ये उडी मारली, त्यातच त्याचा बुडून मृत्यू झालाय। हा तरुण पाण्यामध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं पोलीस सांगतायत। दरम्यान पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी याला संशयास्पद म्हटलंय आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। 23 वर्षीय इम्तियाज अहमद मगरे हा अहरबल परिसरातला रहिवासी होता आणि एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की इम्तियाजला शनिवारी टांगेमार्ग परिसरातनं चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं, पण सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार चौकशीच्या आधारे त्याला दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी नेलं जात होतं,
पण पोलीस आणि सैन्याचं संयुक्त पथक त्याला रविवारी सकाळी दहशतवाद्यांच्या संभाव्य ठाव ठिकाणाकडे घेऊन जात असताना त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विश्वा नदीत उडी मारली, पण पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला आणि त्यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाला। ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली। त्यानंतर अहरबल परिसरातील एका नाल्यातनं त्याचा मृतदेह बाहेर काढला। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे।